सतीश भाऊ देशमुख यांचं काल सकाळी 10 वाजता दुःखद निधन झालं। हे दुःखद निधन मराठा आरक्षणाच्या मीटिंगला मुंबईला जात असताना हे दुःखद निधन हार्ट अटॅक येऊन त्यांचं दुःखद निधन झालं। हे आम्ही शिवनेरीच्या पायथ्यालाच होतो। आम्हाला लगेच फोन आला व्यंकट भाऊ, आम्ही सोबत होतो। माझे व्यंकटराव माझे चांगले जवळचे मित्र आहेत। कंटिन्यू आम्ही पुण्यामध्ये सोबत असतो। अनेक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य गरजवंत मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे, त्याची जनजागृती संघर्ष योद्धा आम्ही करत आहोत। 2 वर्षापासून तर संबंध अख्खा महाराष्ट्र करत आहे, परंतु गेल्या 13-14 वर्षापासून मी जवळून मनोजदादांना पाहतोय। 7 पिंपळगावला त्यांनी 109 दिवस उपोषण केलं होतं। 109 दिवस त्या स्वतः पांडुरंग आवारे त्याला साक्षीदार आहे मनोजदादाचं उपोषण सोडायला। स्वतः मी लोकनेते आमदार विनायकरावजी बेटे साहेबांकडे गेलो, त्यांच्या नतमस्तक झालो, पाया पडलो। साहेब म्हटलं असं असं आपल्या चळवळीतला माणूस उपोषणाला बसला, 109 दिवस झालं। साहेब म्हणले बरं झालं आठवण की मला बी माहिती झालंय आपल्याला जायचंय। म्हणले तू कशाने आला? म्हणलं बसने आलो साहेब, गाडी पुण्यात लावली माझी। म्हणजे चल जायचं आपल्या संध्याकाळी। तिथून आम्ही संभाजीनगरला आलो। संभाजीनगरचे 22 लोक घेतले, 7 पिंपळगावला गेलो, तेव्हा मनोजदादांनी उपोषण सोडलं। आणि सांगायचं तात्पर्य काय की मनोजदादाचा संघर्ष हा आजचा नाहीये मित्रांनो। संघर्ष आपल्या अनेकांना वाटतं की हा संघर्ष 2 वर्षात चालू झाला त्यांचा, परंतु माझ्यापेक्षा तर ते वयाने थोडे मोठे आहेत, परंतु त्यांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापूर्वीच आहे। म्हणून आज शेवटची लढाई मी मरेल नसतं आरक्षण घेऊनच येईल हे वाक्य घेऊन किल्ले शिवनेरी येथे आशीर्वाद घेऊन त्यांची शपथ घेऊन आज मुंबईकडे ते रवाना झालेत। काल आरक्षण हे सर्वसामान्याला मिळालं पाहिजे हे स्वप्न त्यांचं होतं, तुमचं आहे आणि आपल्या सर्व गरजवंत मराठ्याचं आहे। ज्यांना ज्यांना होतंय त्यांनी आजपर्यंत सगळ्यांनी मनोजदादांना साथ दिलेली आहे। आता त्याच्यातल्या अनेकांच्या घरातले एक ना एक कोण ना कोण मुंबईला गेला असेल। आमची सुद्धा इच्छा बळच इकडे माघारी यायची नव्हती, परंतु म्हणजे तुम्ही सोबत असतात कंटिन्यू तुम्ही आणि आपले सरपंच पांडुरंग तारक त्यांचे बंधूंना आम्हाला पाठवलं त्यांनी। आज या ठिकाणी तिथं आता सांगितलं सरांनी की तहसीलदार साहेब आहेत, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांच्या चिरंजीव आहेत, आडसकर साहेबाच्या घरचे आहेत आणि बीडचे आपले माजी आमदार सुनीलदादा झाडे साहेब आहेत व इथं तालुक्यातून पंचक्रोशीतून आलेले सर्वच नाव घेण्यासारखे अनेक मान्यवर आहेत। परंतु त्यांचा तो वेळ न घेता हे जे तहसीलदार साहेब शासनाला आमच्या गरजवंताचा जो लढा आहे, जी मागणी आहे, जी व्यथा आहे ते शासनापर्यंत मांडा। आजचा जो बळी गेला आहे हे फक्त आणि फक्त राज्य सरकारमुळे गेला आहे। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला आजपर्यंत न दिल्यामुळे हा बळी गेला आहे आणि हे सतीश भाऊचं बलिदान तुम्ही आम्हीच नाही तर कुणी महाराष्ट्रही विसरणार नाही। हे आपल्या केस तालुक्यातला दुसरा बळी, दुसरं बलिदान आहे। पहिलं लोकनेते विनायकरावजी बेटे साहेब आणि हे दुसरं बलिदान आहे, एवढं मला कळतंय। हे मराठा आरक्षणाच्या मिटिंगला जात असताना त्यांचं बलिदान झालेलं। अनेकांनी आत्महत्या केल्यात, अनेक आपले बांधव महाराष्ट्रातले त्यांनी बलिदान दिलंय, परंतु ह्या केस तालुक्यातलं सांगतो मी। म्हणून सर्वांना एवढं सांगेन की जेवढं शक्य होईल आपला माणूस, आता तो माणूस किती जीवाची बाजी, तो माणूस उठणार नाहीये। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उठणार नाही। लाखोंच्या संख्येत लोक तिथे जमलेत। सगळ्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा,
पण शेजारच्या घरात, आपल्या घरात जन्माला आणा. आपल्या घरात काय येत नाही. प्रत्येक जण म्हणतो लढतेत करतेत, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, ही सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण भेटण्याची ही एकमेव संधी. आणखीनही वेळ गेलेला नाही. जितक्या जास्तीत जास्त संख्येने जाणं होईल तेवढ्या आज संख्येने मुंबईला जावा. मनोज दादा आरक्षण भेटल्याशिवाय येत नाहीत. आणि तहसीलदार साहेब त्या आमच्या एवढीच्या केस तालुक्यातील वरबगावचा सुपुत्र तो आणि अनेक त्यांच्यासोबत 4 गाड्या होत्या पिकअपच्या. त्या एका पिकअपमध्ये मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून ते गरजवंत लढ्याला साथ देण्याकरता मुंबईला निघाले होते. आज त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. सरकारला एवढीच विनंती करतो की अनेक तुम्ही किती बळी घेणार आहात. आता ही सर्वसामान्यांची भावना आहे. तुम्ही जर बळी घेत असताल तर आमच्यासारखे बेरोजगार लोक उद्या काय करतील सांगता येणार नाही. फक्त आत्महत्याच करायची माहिती नसते तर काही कारणास्तव काही करू शकतो. भविष्यात येणाऱ्या काळात ही सरकारला मी जाहीरपणे सांगतो की आमचा गरजवंताचा जो काय मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो पूर्ण करा आणि मनोज दादा सांगतील त्या पद्धतीने सगळ्या मागण्या मान्य करा. एवढं बोलतो आणि सतीश भाऊंना सकल मराठा समाजाच्या वतीने, मनोज दादाच्या वतीने, माझ्या शिवसंग्राम परिवाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.